नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सोनाली सोंदळकर ब्लॉग्स या चॅनलवरती 12:30च्या सुमारास तुमचं स्वागत आहे। आणि आपला अड्डा म्हणजे जांभोली गावचा माळ पुन्हा एकदा बैलगाडी शर्यतीसाठी सज्ज झाला आहे। आणि ही शर्यत आहे ना ते आपल्याच रिक्षावाल्याने आपल्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आयोजित केलेली आहे। आमच्याकडे लय नाद आहे बैलगाड्या शर्यतीचा, एकदम खतरनाक मध्ये। आणि आत्ताच आम्ही जेवलो मी पटापट आणि झाला आमची तयारी वगैरे आणि आम्ही आता निघू। इकडे पप्पू आहे तर आम्ही निघू थोड्याच वेळात। मी पण पोरा बैलगाडी शर्यत बघूच चालली। पोचलोय आपण अड्ड्याच्या इकडं। मला पूर्ण अड्डा दाखवतो आणि बैला पण दाखवतो। आणि या साईडला आपल्यासोबत आहे दक्षिणा आणि पुढे या साईडला बघा गाडी सगळा पार्क करून ठेवल्यात। खूप जण आले ते काय सगळं आबानी एक वाटतं तिकडं। जिथं जिथं सावली भेटल तिथं बैल आहे। इथंच आम्ही गेलो तिकडे पण फोटो काढत गेलो होतो। इकडे जेवण चाललंय यांचं, लय लांबून आलेत वाटतं। यांना गुलाल पण लावले। कुठचे तुम्ही काका? कुठचे तुम्ही? वाकेड वरून आलाय का? हे बघा चला पुढे जाऊ। नाही मारत चल तू। कसले आहेत मग बैल? तुम्ही असे तुम्ही नाही किती गेले त्यांना? हां इकडून तर काय बघा बांधलेले दावणी। तर आम्ही फिरतोय बघतो कुठून कुठून आलेले बैल आहेत। कुठे कुठे खूप लांब लांबपर्यंत बांधून ठेवलेले आहेत। हां जेवढे लांबून जेवढे आलेत ना इथे अड्ड्यामध्ये तर ते जेवणाची वगैरे इथंच सोय करतायत। जेवण खावण खूप लांब लांबपर्यंत एका बांधून ठेवलेत ते तिकडे हे लोक जेवत आहेत। तिकडे खाऊ की तिकडे जेवतो तिकडे नको खातोय इकडे बघा कसले आहेत बघ अगदी एक नंबर खतरनाक। कसं करते बघ आधी। तुम्ही कुठले दादा? मलकापूर? कुठं आले? शाहवाडी कोल्हापूर है ना? हां मारतात की मारतो पांढरा तुला मारणार एका पटक्यात तिकडं जा घरी पोहोचशील तू। धरून देतात फोटो काढ मध्ये। इकडे पण आहेत पुढपर्यंत। कुठल्या आहेत काय माहिती ना? मालक चालक गेले सगळं हे केलं। चल तिकडे नको मेला मधना कुठं ते झोपलेत ना। इकडे पण आहे चल पुढे। हे बघा सुसुरिया कटाळ आहे ना काय म्हणतो? ते कुठे फिरता रे तुम्ही? हो याचा राग बघ यायचा पुढे। हे बघितलं तुम्ही? काय पम्या काय म्हणतो? नमस्कार। हा कोणाचं नाव काय? नाव काय तुझं? पिंटू। पिंटू लाजताय बघ कसं? पिंटू बरा एकदम टोपण नाव सांगून द्यायचा।
काय मग नाव सांग पिंटू. पिंटू काय प्रकाश तलवटकर. विहान प्रकाश तलवटकर. मुक्काम सोल्ले. हा. हे काय 9407 नंबर कसले आहेत ना इथे. यांचे मालक चालक सगळे सगळे फिरत आहेत. बैल बघाच नको मग काय पुढं जाऊया. तो कसलं दोन्ही जोडे पूर्ण तांबडे ब्लॅक अँड व्हाईट. साईडला ते बोलतात काय बघा दोन्ही सेम आहेत ना. ते कुठं बघा गाडी रेसिंगची. पाठचं हे गावठी आहेत ना. गावठी सोनातच घेतील नाही इकडे हे बघा पुढे आहेत ना हे दोन. हा हे खिल्लारे आहेत आणि मागे आहेत ना हे गावठी आहेत. गावठी हा आमच्या बैल बघतील नाही. ते तुमच्या पण बैलाच नाही आणायचं ना. हो सकाळी सोडले थोडं बाद झालं. माळ पूर्ण फिरवतात. कुठच्या तुम्ही परटवली का. अच्छा हे तुमचे आहेत का. पण नखरे आणि गुन्ह्या हे बघा हे आपण नखरे वाट माग नखऱ्याच आहे. चला कुठले तुम्ही. आम्ही इकडलेच रेल्वे स्टेशनचे. हा चला बैलाचा पोळा एवढा मोठा त्याच्यापेक्षा पण असे ठीक आहे. त्याच्यापेक्षा असतात. हे बघा हे कसं हे नखरा बघितलं म्हणता काय. हे बघा हे छोटे आहेत ना. वासर आहे ती कसले मग गोरे पान आहेत रे. कलरफुल आहेत ना हे. कबाली आणि नाव काय सागर. हे कोणाचं बोलू. रुपये घ्यायला लागेल रे. हे बघा रुपये घ्यायला लागेल. काढ फोटो काढ लवकर. हे तुमचे बैल आहेत का. कुठचे तुम्ही. प्रभानवलीतले. हा प्रभानवली कुठे आली. कोल्हापूर ला भांबेडचे इथे. भांबेड. अच्छा हे बघा यांच्यासोबत मारतील की नाही तुझा मारला नाही तर मारला नाही. अरे ये नाव काय यांची. हा सागर. हा सोना आता माझा फोटो काढ. पिशवी कर. हा हे बघा नाद नाही करायचं. नाद रिक्षा आलं. शर्यत बैलगाडा शर्यत. चलो सगळं रिक्षा चालक तिकडं आहे. ते सगळं दाखवते नंतर मी. किती रिक्षा थांबलेल्या आहेत त्या. इथं पण बांधलेले आहेत बैल. हे सगळं टेम्पोतून घेऊन आलेले सगळ्या गाड्यातून. चला जाऊया मैदानाच्या इकडे. हे आता चालू करते ना. बाकीचं असते ते सगळे अजून का बांधले नाही गाडीला. जुंपलं नाही. अजून इकडून स्टार्ट नाही. चल इकडून पुढपर्यंत आहे आणि ते सगळं स्टॉल वगैरे लावूनच ठेवले. त्या साईडून जाऊया. तिकडून कसा होता. तर आता हे बघा इथे एक स्टॉल आहे. स्टॉल सगळं याच्या रिलेटेड आहे. बैलांच्या रिलेटेड लागतं. काय पाहिजे तुला. व्यसन पाहिजे. व्यसन की व्यसन. लहान एक व्यसन दिले. सुट्टी आहे का. व्यसन बोलतात का त्याला. चला आजचे 1 नंबरचं या ठिकाणी उद्घाटनाची गाडी आणि त्यानंतर या ठिकाणी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा फेरा या ठिकाणी पळायला सज्ज होणार. विनंती आहे गाडी मला आपण आपली गाडी सोबत तयार लागा. कसं पाहिजे तुम्हाला. बैलासाठी हे नाकाची व्यसन असते ते इकडे बाहेर ते सगळं. माळाची गाडी लावून जाऊ. आपली गाडी घेऊन यायचं. लवू जाधव आपल्याला विनंती. आपली या मैदानाचा मानाचा फेरा एकटा पळणार आहे. लक्षात घ्या. 100
तू काय घेता बघू हे घेतलं 120 कसं आहे आजच्या मैदानातली 1 नंबरची गाडी या ठिकाणी मानाची गाडी पळायला सज्ज होते. राहुल जाधव कोकणकरांचा साज या ठिकाणी मैदानात दाखल होतो. आता हे करते का घेते का माहित नाही. हे झालं तुझं व्यसन घेऊन. हे बघा व्यसन सगळं बघा वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. सगळं काय आहे स्टॉल मध्ये. नंदी बापू कोकरे मलकापूरकरांची गाडी आली. अलीकडे पांढरा भुंडा आला. पलीकडे म्हैसूर जातीचा खिलाडी या ठिकाणी दहावीला मैदानात सुंदर असा लालपा नवीन खरेदी चेतक मैदानात आणि त्याच्यासोबत जबरदस्ती नवीन खरेदी लक्ष्मणराव. अतिशय सुंदर अशी गाडी कोणत्या गाडीवरती लक्ष द्या. अलीकडे चेतक आणि पलीकडे लक्ष्मण सुगरबाज बैलाडी मतारी ड्रायव्हरचा सुंदर असा खेळ चालू आहे. कारण निमित्त रिक्षावाल्याला जितेंद्र भाऊ आणि दिव्य तिसरा पर्व सुंदर अशी गाडी मध्ये लक्ष्मण आणि चेतक लढाई झाली. 1-15-0-0 सुंदर असा हरमळे बाजूचा असा आज मैदानात करा. अनेक वर्ष ज्या शंभू मोठ्याला ज्या बैलाला साथ दिली असा वशा मैदानात करा आणि त्याच्या जोडीला छोटा वशा मैदानात करा. बाहेर गेलं नाही पाहिजे. हा सेक्शन लक्ष द्या. बैलाचं शिंग लागलं तर कुठल्या डॉक्टरला शिवाय राहणार लक्षात असू द्या. अतिशय सुंदर असा जोर करतोय. एक शिंगी एक रंगी आता हरमळे बदलचा घरचा असा वशा एका राशीची दोन बैला शंभू ड्रायव्हरचा सुंदर असा कौशल्य बनला आणि त्याच्या बघा अनिल शिंदे शंभू आणि अनिल 1 मिनिट 3 सेकंद आणि 37 पॉइंट. वाव किती छोटे वासर आहेत. ती गाडी पळणार छुम 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 छुम. मैदानात या बैलगाडी क्षेत्रातील बैलगाडी शंकराच्या मनावरती या गावठीने मदिराजे गाजवलं. जिथे मैदान तिथं आवर्जून आज साज मैदानात उपस्थित असतो असा राम लखन मैदानात आला. मागच्या वेळी देणगीचे पैसे लागवडीला द्या म्हणून सांगितलं होतं राम लखनला. पण मालकाने काय केलं मालकाला माहिती. परंतु या ठिकाणी राम लखन मैदानात आला आणि भेदार निघाला. दिगंबाज बैल आणि मैदानी ड्रायव्हर अतिशय सुंदर जो चिता होई सिकंदर अतिशय सुंदर. छकड्या एवढा बैल आणि बैला एवढा छकडा पण त्यातच मध्ये बसलेला भलाडे ताकदीचा ड्रायव्हर. फक्त एका साईडनं सोडला असतं तरी चालला असतं. मध्ये तिथनं सोडलं तरी चालेल. कारण या ठिकाणी बैलाचा आनंद प्रेक्षक येत आहे. प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा हा बैलगाडी क्षेत्राचा सुंदर असा साज आहे. राम लखनची जोड्या अतिशय सुंदर गेली. परंतु या वयात एवढं त्रास सहन करणं लक्षात घ्या. मला एकच फेरा पळू द्या. आताची गाडी पळते ही 2 ऑगस्टचा राम लखनचा जोड पळत. या ड्रायव्हरसाठी 505 रुपयाचा इनाम आला. यश शिवगर या ड्रायव्हरसाठी विनंती आपला इनाम घेऊन जायचा. आता आम्ही वडापाव तिकडे मस्त गरमागरम वडापाव. मिलिंद केळकर कणकवलीकरांची गाडी. एक शिंगी एक रंगी 15 तारखेच्या मैदानासाठी आता स्टॉप करून ठेवणारा हा मालक मात्र मैदानात दाखल. अतिशय सुंदर अशी गाडी पडते. गाडीवरती असताना एक शिंगी एक रंगी जरा सुंदर असा जोडा आणि सुंदरचा सुंदर असा कौशल्य बनला. सुंदर सुंदर आणि सुंदर कोण होणार आजच्या मैदानात 1 नंबर मान आणि सन्मान आहे. 1-3-25 महालक्ष्मी उन्हाळे यांची गाडी या ठिकाणी मैदानात पळायला आली. उन्हाळे राजापूरकरांचा घरचा साथ पडतो. दाजीला वैचारी उजवीला रावण अतिशय सुंदर अशी गाडी पडतो. गाडी काळा सुंदर असा पडतो. त्याच्याबरोबर कर्नाटकी पासून अतिशय सुंदर पडतं. या ठिकाणी 1 नंबर तासा वर्ण 2 नंबर तासा सुंदर असा फेरा आणि या सुंदर असं नियोजन आणि आयुष्य 1-8-28 निकटला लाल सिंगाचा निकाल. छोटा क्रिकेट भरवणारा सुंदर असा बसतो. बैलगाडी
लय बेकार झोपली होती पूर्ण आरामात. आणि नगराने या ठिकाणी जिल्ह्याला आतापर्यंत पळालेला 147ला दुसरा झाला. त्यांचा काय होतं इकडे काय गाडी आल्याबरोबर झाला 1:24:72. या साईडला हे क्रिकेटर आहेत ते पण मैदानात आले. क्रिकेटर, शाळेतली पोरं आणि हा पण पिंटू शाळेत नाही. आज रविवार तरी पण रविवार नसतं तरी पण तो आले असतं ना रे. लपतंय मागे लपतंय. काय काय सीन आहे त्याचं डोक्यात का घातलं ना पिशवी. थंड वाटते इंडियन जुगाड. काय काय सीन आहे. कसले पळतात बघ ना उंदरासारखं. उंदरासारखं पळतात ते एकदम पण मस्त एकदम गेले. एक नंबर मस्त पळतं. आता आम्ही पूर्ण लास्टपर्यंत पुढपर्यंत जातोय. यावेळी काय जास्त गर्दी नाही आहे. लास्ट टाइम भरपूर होती गर्दी पुढपर्यंत एकदम. तिकडे बघ पूर्ण खाली खाली जागा आहे. लेडीज नाही सर्व जेंट्स आहे. तिथं गाडी टर्न अरे झालं कधी मुंबई गेला होता ना. मुंबई चला साईडला हो नाही तर मी आली. मुंबईला होतं ना तू. कधी आलं. हा काय भारी रे मस्त. तिकडे काय मैदान प्रॉपर आखलंच नाही ना. म्हणजे तर हे अशा रशा वगैरे बांधलंच नाही. भरपूर काय भरपूर लांब आहेच. इकडं हे कुठं स्टेज कुठं दिसतात. काय चाललं तुझं इकडं. त्या काय आहे काय कशा मारायसाठी नंतर आता बेल आल्यानंतर कलर मारायचा. हा का मग सरळ जातील मग म्हणजे मागे जातील का. मागे असं ना समजायला पाहिजे त्यांना ना कलर मारायला पाहिजे मंडळांना. अच्छा यंदा तर ही सांगतात काय ती रंगपंचमीची. तुझं नाव काय बाबू. नाव मोठेच ना लवकेश. हे कुठलं आहे. हा ना तरीच मला वाटला मग विचारतो कशा नाही मला कन्फर्म. पाणी केलं रंगपंचमी झाली ना तर रेस घेऊन आले काय तो पिचकारी. कुठं सावलीत बसलेत बघा. हा बघा मुंबईला गेला होता आणि खास बैलगाडीसाठी आलाय. नाद शिव्या खाऊ नको फक्त वापसाच्या. नाही रे तिकट करा शिव्या. तिकट करून नाद पाहिजे. हे बघा कोणाला तरी फसणार होता. अरे रे करतो देखील. कुठं मी आलो सकाळी नाही आलो गाडी गाडी आहे गिरी पळ. सुलतान बैलाची नाही गेली बरोबर गेली. इकडं झाडावर बसते एकदम आरामात. या काय आरामात
बसलो झाडावर. झाडावर बसल्यावर कशी बैलगाडीचा किती नाद आहे. नाद तर लयच आहे, तू तर लयच आहे बाबा, मुंबईवरनं आलो आहे. नाद म्हणजे मला फक्त रविवारची ह्याची सुटली. ते काय करतात, ते बाटल्या जमा करतात बाटल्या का? जमा करतात दुधासाठी. हा पण बरं आहे, कचरा एकदम कमी दुधासाठी बाटल्या भेटतो. जमा करतात. बरं करतोय तुम्ही. नाही पण ठीक आहे ना, तर पुन्हा प्लास्टिक वेस्ट हे करण्यापेक्षा. मस्त काम करते तर. गाडी पण सुटले वाटतं तिकडून. रायफल. अरे जीव घालवतोय. हा बघा, हा किंवा छोटासा आहे, तरी पण इतकं ऊन लागतंय तरी पण तो आलाय. गाडी पळतोय वाटाणा पळताय. इकडून पुढून इकडनं सगळं टर्न करून इकडं आलेलो पूर्ण फिरत. आता बघू गाडी दिसते का. आणि त्याच्यावर या ठिकाणी सुधामयाचा आगमन झाला. अतिशय सुंदर सेजू कामेची गाडी मैदानात दाखल झाली. वेबारी गेला, ड्रायव्हरचा कवचेला पळायला लागला नाही. याच नखऱ्याने अखंड महाराष्ट्र फायनल सेकंद आणि या ठिकाणी मेंदूरला गाजवला. अलीकडे नखरे आणि अलीकडे सोन्या. अतिशय सुंदर असा जोर पडतो. एका दुसऱ्याला साथ दिली आणि तिसरा बाबू तुम्ही शाळेत नाही झाला काय? कुठल्या शाळेत आहे? नाव काय तुझं? दिवेश. बघा शाळेत नाही झाली बघा. हा मस्त. मजा घेत होता यांची. हे काका आहेत आमचे. आणि नाही आम्ही नको, आम्ही आताच खाल्लेलं वडापाव. आणि हे बघा गाडी पण निघली, पूर्ण रिकामी झालंय मैदान. हा काय म्हणता? व्हिडिओ करू. मगापासून बैलांचं करत होतो, बैलगाडीचं. हे कोणाचं स्टॉल? त्यांचं आहे का? हा बघा मार्केटिंग करतो स्वतः, पूर्ण गुलाल. हा गुलाल विकतो तिकडे स्टॉल लावला आणि पूर्ण लाल झालाय. कुठला रे तू? शाहूवाडी कोल्हापूरचा. तिकडे स्टॉल. तुमचं बैल आलाय, बैल घेऊन आले का तुम्ही? भारी. नाव काय तुझं? रेहान. अच्छा मस्त. कोल्हापूरवरून आलेले आहे. तुझं काय? मॅच. हे कलर लावले ते विन झालेत, म्हणजे त्यांचं नंबर आले. त्या साईडला पण तिकडे पण लावले, त्या साईडला पण आहे, इथे मागे पण आणि इथे पण. ते विचार. दादा ही तुमची गाडी आहे का? तुम्ही कुठचे आहे? आम्ही कुर्तुमचे माने दादा तालुका. कॉंग्रॅच्युलेशन. तर यांचा नंबर आला. कलर किती छान लावले. बापरे काय पकड मला पूर्ण हमाल बनवून ठेवलं नाही काय, कलिंगड घेऊन ठेवलं. आता फोटो काढते, थोडे फोटोग्राफर बनायचे अजून. रिझल्टचा वेट करतोय रिझल्टचा. फोटो कसा काढवते? मी या साईडला कॅमेरा पकडलो, या साईडला हे पिशवी आहे. गिरीश सांग. गिरी फोटोशूट नुसता फोटोशूट. कुठले तुम्ही? आम्ही परटवली. नंबर आला ना, कॉंग्रॅच्युलेशन. आता त्या साईडला पण हे बघा, ही पण आहे गाडी. बाकीचे सगळे निघत आहेत. हे बघ बंड्या चालला घरी. ओय सगळे विन झालेले. इकडे पण आहे, पुढे पण आहे. तू काढच, फोटोच काढ. मी एक पण काढत नाही बघ, सगळं सांभाळतो. ते एक तिकडे. तर मागे बघू शकता किती
नंबर आले त्यांचं ज्या नंबर आले ज्या गाड्यांचं ते सगळे आहेत. तिकडे रिझल्ट लागलाय, फक्त बक्षीस समारंभ वगैरे बाकी आहे. बक्षीस समारंभ बाकी आहे. सगळे फोटो काढतो. आपण इकडे काहीतरी सीन झालाय वाटतं, काहीच्या गावात काय कळत नाही. नाव काय तुझं? सस्मित जाधव. तुझं? रुद्र जाधव. कुठचं तुम्ही? ओशिवळे. अच्छा, समदाळ. हा का? तुम्ही गेल्या टायमिंगला होता का इथे? नाव काय? कुर्ले. अच्छा, तर यांचा पण नंबर आलाय बघा. तुम्ही निघालाय पण का? काय तो बैल मस्ती करतो. हा का? तरीच म्हटलं काय वेगळंच चाललंय बाबा. हे बघा, एक फाईट मध्ये गायब होशील तू. ये इकडं. त्याला पण करणार तर रागवर भांडणं झालं. गिरीची काय कसरत चालली बघा. कसरत चालली. 5व्या क्रमांकाला गौतम पांडुरंग वळंजू वाटूळ यांना सन्मानित करतात सरवणकर. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्याचप्रमाणे तालुकास्तरीय 4th क्रमांकाला रुपेश मनोहर खानविलकर परटवली. रुपेश मनोहर खानविलकर. सुवेल कांगडे मोरोशी 3य क्रमांक. वेताळ प्रसन्न आडवली 2य क्रमांक तालुकास्तरीय. आजच्या तालुकास्तरीय स्पर्धेमधलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दुर्गादेवी रवळनाथ ओझर यांना दिलं जात आहे. जिल्हास्तरीय 3य क्रमांक अंकुश आत्माराम राऊत रत्नागिरी. जिल्हास्तरीय 2य क्रमांकाचे मानकरी आई महालक्ष्मी उन्हाळे गुरवबंधू. आजच्या जिल्हास्तरीय मध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी सचिन सीताराम कांबळे परटवली. स्वयंभू भराडी चरवेली रत्नागिरी 3य क्रमांक राज्यस्तरीय. रमेश काशीराम पावसकर लांजा राज्यस्तरीय 2य क्रमांक. द्वारकानाथजी माने यांना सन्मानित करतील. आजच्या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी राज्यस्तरीय मानकरी. ही बघा, इथे बघा किती गर्दी झाली ती. या लोकांचं यांचं ना जिल्हास्तरीय नंबर आला यांचा. तुम्ही परटवली राजापूर. अच्छा, तुमचं नाव काय? शुभम जनार्दन लांबे. अच्छा, ही तुमची गाडी आहे ना? जिल्हास्तरीय नंबर आला. हो, जिल्हास्तरीय. कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. तर हे बघा, खूप वर्षानंतर आज म्हणजे स्ट्रगल खूप केला. खूप वर्षानंतर आज यशस्वी झालो असं वाटलं. खूप वर्ष असं म्हणजे ह्या क्षेत्रात असं करत होतो. आज बैलाला बैल लागला, गुलाल भेटला, खूप आनंद झाला. त्याला नाकाजवळ फोटोशूट चाललंय.